We are starting with the first lesson, that is heredity and evolution. Very interesting lesson, बायो का है. and यामध्ये आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज हेरिडिटी, व्हॉट इज इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन थोडा डिटेलमध्ये पार्ट. ॲक्च्युली या लेसनचे दोन पार्ट आपल्याला आहेत, एक आहे हेरिडिटी, दुसरा आहे इव्हॉल्युशन. हेरिडिटीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आपण 9th मध्ये शिकलेलो आहे. आता हेरिडिटीबद्दल एक जस्ट इन्फॉर्मेशन आहे आणि प्रोटीन सिंथेसिसची मेथड आहे. अँड नेक्स्ट इव्हॉल्युशन एक थोडा मोठा पार्ट आहे. सो व्हॉट आर द की पॉईंट्स ऑफ दिस लेसन. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. सेकंड पॉईंट आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिस होते कसं, तर या 3 मेथडद्वारे, या 3 प्रोसेसद्वारे होते, ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे इव्होल्युशन. व्हॉट इज इव्होल्युशन, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, देन डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, देन लॅमार्किझम, व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग वन, अँड लास्ट पार्ट इज स्पेसिएशन, हा इव्हॉल्युशन मधला. अँड मोस्ट इम्पॉर्टंट अगेन लास्ट पार्ट, दॅट इज ह्युमन इव्हॉल्युशन. सो असा कंप्लीट पार्ट या लेसनमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. सो त्या अगोदर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत जे लास्ट इयरच्या जो काही स्टडी केला असेल आपण त्यावर डिपेंड आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला क्वेश्चन येतो, विच कंपोनेंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम carries hereditary information or hereditary characters. hereditary characters transmit करण्यासाठी कोणते कंपोनेंट हेल्प करतात, which component? So the answer is DNA. We know that all the cells consist of nucleus, and within the nucleus there is a genetic material, and that genetic material transmits the information from one generation to नेक्स्ट जनरेशन. बघा, दिस इज अवर DNA. डीएनएचा स्टडी आपल्याला डिटेल या लेसनमध्ये पण करायचा आहे. सो दिस इज डीएनए. डीएनएचा कॉइल्ड स्ट्रक्चर असतो. दिस इज ॲक्च्युली कॉइल्ड स्ट्रक्चर, आणि त्याला आणखी कंडेन्स केलं तर दिस इज ओके. सो यापासून कंडेन्स होऊन नंतर बनतो क्रोमोझोम. सो बेसिकली डीएनए इज अ कंपोनंट विच ट्रान्समिट्स द कॅरेक्टर्स. देन what do we call to the process of transfer of physical and mental characters from parents to their progeny? What is it called? This is called heredity, transmission of characters. यालाही डिटेल मध्ये बघायचं आहे, but just एक क्वेश्चन. त्यानंतर which are the components of DNA molecule? DNA molecule is made up of which components? बघा, this is DNA molecule. यामध्ये तुम्हाला दिसतो हा एक स्क्वेअर केलेला, यामध्ये न्यूक्लियोटाइड लिहिलेला आहे, मीन्स इट इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. मग अगेन क्वेश्चन येतो, हा न्यूक्लियोटाइड कशाला पासून बनलेला आहे, मीन्स देर आर 3 पार्ट्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. व्हॉट आर द 3 पार्ट्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स? 3 पार्ट्स ऑफ न्यूक्लियोटाइड. दिस इज फॉस्फेट ग्रुप, important one. This is pentose sugar, and last nitrogenous bases. त्यामध्ये ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन, थायमिन आणि RNA मध्ये असणारा युरॅसिल, ते आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे. सो दिस इज द 3 पार्ट्स ऑफ व्हॉट न्यूक्लियोटाइड. जर क्वेश्चन विचारला व्हॉट आर द 3 पार्ट्स ऑफ दॅट DNA molecule, so we can say that it is made up of phosphate group, pentose sugar and nitrogenous bases. ठीक, ओके. लेट्स मूव टुवर्ड्स द लेसन. व्हॉट इज हेरिडिटी? हेरिडिटी काहीच नाही आहे. आपल्याला माहित आहे, आपण आपल्या आई किंवा वडिलांसारखे थोडे बहुत सिमिलर असतो. आपल्यामध्ये काही कॅरेक्टर्स हे वडिलांकडून आलेले असतात, काही कॅरेक्टर्स हे आईकडनं आलेले असतात. लाईक जर आई वडिलांपैकी कोणाच्या डोळ्यांचा रंग ब्ल्यू असेल तर मुलांमध्ये सुद्धा ब्लू कलर येतो, किंवा ब्लॅक असेल तर ब्लॅक येतो. तुम्ही सुद्धा घरी चेक करू शकता तुमच्या डोळ्यांचा रंग, आणि मग आई आणि वडिलांच्या डोळ्यांचा रंग बघायचा. दोघांमधून तो कोणाचा तुम्हाला ट्रान्सफर झालेला आहे ते चेक करायचं. त्यानंतर तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करू शकता. सगळ्यांनी बिलकुल आपले काय करायचे, फिंगर्स एकमेकांमध्ये लॉक करायचे. बघा, मी पण लॉक केलं एकमेकांमध्ये. नॅचरली, असं काही डिफिकल्ट नाही.
दोन्ही फिंगर्स असे करायचे आणि एकमेकांमध्ये लॉक करायचे. आता लॉक केल्यानंतर बघा तुमच्या लक्षात येईल माझा राईट थंब वर आहे. तुम्ही चेक करायचा तुमचा राईट थंब वर आहे का. राईट थंब वर असेल मीन्स तुमच्या आई किंवा वडिलांपैकी कोणाचा तरी राईट थंब आहे वर. जर तुमचा लेफ्ट थंब असेल तर बिलकुल डेफिनेटली तुमच्या आई किंवा वडिलांपैकी कोणाचा तरी लेफ्ट थंब वर राहत असेल. आणि दोघांचाही लेफ्ट असेल तर डेफिनेटली तुम्हाला लेफ्ट होईल. दोघांचाही राईट असेल तर तुम्हाला राईट थंबच वर राहील. दिस इज व्हॉट हेरिडिटी, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. हेअर्स जर आई किंवा वडिलांपैकी कोणाचे तरी हेअर्स जर कर्ली असतील तर मुलांमध्ये ते हेअर्सचा पॅटर्न सुद्धा काय होतो, ट्रान्सफर होतो. आणि हा ट्रान्सफर होण्याचा जो पॅटर्न आहे हा लास्ट इयरमध्ये आपल्याला मेंडेलनी सांगितला होता. आठवत असेल तुम्हाला. मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, आपण त्यामध्ये फिनोटिपिक रेशो, जिनोटिपिक रेशो ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. सो वी कॅन से दॅट कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. आता हे होते कसं. वी नो दॅट सेल कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. सेलमध्ये काय असतो, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये असतात क्रोमोझोम्स. न्यूक्लियसमध्ये काय असतात, क्रोमोझोम्स. आणि या क्रोमोझोम्समध्ये बघा, या क्रोमोझोम्समध्ये सेल ड्रॉ करतो मी. दिस इज अवर सेल. सेलमध्ये दिस इज न्यूक्लियस. परत ड्रॉ करतो. दिस इज अवर सेल. या सेलमध्ये दिस इज न्यूक्लियस. या न्यूक्लियसला जर तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर या न्यूक्लियसला आणखी मॅग्निफाय करण्याचा प्रयत्न केला. दिस इज अवर न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये तुमच्या लक्षात येईल देर आर क्रोमोझोम्स. दीज आर कॉल्ड क्रोमोझोम्स. किती पेयर्स, 23 पेयर्स. दीज आर कॉल्ड क्रोमोझोम्स. 23 पेयर्स. आता हे 23 पेयर्स आपल्यामध्ये आहेत म्हणजे टोटल 46 आहेत. यापैकी these 23 are transmits from father and these 23 transmits from mother. So mother and father कडनं equal quantity मध्ये these chromosomes are transmitted and that's why आता यांच्यामध्ये these are the characters. एक एक समजण्यासाठी सांगतो. these are the characters. these are called gene. जे मेंडेलनी काय बोलला होता याला, ट्रेट्स. एक एक समजण्यासाठी. so these genes are transmitted from parents to their offspring and प्रत्येक गोष्टीसाठी जसं डोळ्यांच्या कलरसाठी 2 जीन, स्किनच्या कलरसाठी 2 जीन, हेअर्सच्या पॅटर्नसाठी 2 जीन, जो फिंगर मी लॉक करण्यासाठी सांगितला आणि लेफ्ट किंवा राईट येण्यासाठी 2 जीन, प्रत्येक कॅरेक्टरसाठी पेअर ऑफ जीन असतो. आणि यापैकी जो स्ट्रॉंग असतो, जो आपलं अपिअरन्स दाखवतो दॅट इज कॉल्ड डॉमिनंट. आणि जो आपलं अपिअरन्स दाखवत नाही दॅट इज कॉल्ड रेसेसिव्ह. सो जो अपिअरन्स दाखवतो दॅट इज डॉमिनंट आणि ते कॅरेक्टर्स त्या ऑफस्प्रिंगमध्ये दिसते. सपोज मदर्स हेअर्स आर कर्ली अँड फादर्स हेअर्स आर नॉट कर्ली. And if their progeny have a curly hairs, then definitely we can say that the gene transmitted from mother is dominant. And if the progeny does not have a curly hairs, then we can say that father's character or father's gene is dominant. अशा situation. एक आणखी तुम्ही शिकले असाल. Again suppose this is nucleus. Nucleus मध्ये these are the chromosomes. 23 पेयर्स पैकी 22 पेयर्स आर कॉल्ड एज होमोलॉगस, मीन्स सेम असतात. अँड 23rd पेयर इज कॉल्ड सेक्स क्रोमोझोम. दिस इज फॉर फिमेल. दिस इज फॉर फिमेल. आणि परत जर मी कन्सिडर केला दिस इज अ न्यूक्लियस आणि या न्यूक्लियसमध्ये अगेन दीज आर द क्रोमोझोम अँड इफ दिस इज वाय देन सॉरी 2 वाय नसतात एकच वाय असतो.
परत ड्रॉ करतो मी. दिस इज न्यूक्लियस, these are the chromosomes, and this is X, Y, and this is X, X. So this is a female and male. आता यामध्ये जर कॉम्बिनेशन झालं आणि जर X सोबत X कंबाईन झाला देन शी इज अ गर्ल. हे माहित आहे सगळं तुम्हाला, हे लास्ट इयर मध्ये आपण शिकलो. सांगायचं यासाठीच की कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड. सो यामध्ये जर Y क्रोमोझोम X सोबत ट्रान्समिट झाला तर होणाऱ्या प्रोजेनीमध्ये X आणि Y असणार आहे. अँड इन दिस केस Y इज डॉमिनंट अँड द प्रोजेनी विल बी अ बॉय. So this is a transfer of character from one generation to next generation, and this is called heredity. काय म्हणायचं याला? Heredity. So heredity is a transfer of characters from parents to their offspring. So basically what is heredity ते आपल्याला या लेसन मध्ये पाहायचं आहे. So the transmission of characters or traits, मेंडेलनी कॅरेक्टर्सला ट्रेट बोलला होता आणि या ट्रेट्सला नंतर जीन नाव दिलं गेलं, कारण तोपर्यंत जीन बद्दल सेल बद्दल एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती किंवा जीन किंवा सेल यांना काही स्पेसिफिक नॉमेनक्लेचर केलेलं नव्हतं. त्यामुळे त्याने त्याला ट्रेट्स म्हटलं. फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात इज टर्म्ड ॲज हेरिडिटी. This is called as what? Heredity. So what is heredity? Transmission of characters or traits from parents to their offspring. What is mean by offspring? Offspring means आपले मुलबाळ, स्वतःचे मुलबाळ. That is called offspring, which is also called as progeny. Genetics. आता ह्या सगळ्याचा ट्रेट्स नंतर त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला किंवा ट्रेटला जे ट्रान्सफर होतात दे आर सेट टू बी अ जीन. अँड दॅट जीन चा जो स्टडी केला जातो, द स्टडी ऑफ जीन इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. सो जेनेटिक्स इज द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड अदर व्हेरिएशन्स. सो जीनचा स्टडी करणाऱ्या ब्रांचला काय म्हटलं जाते? व्हॉट? जेनेटिक्स. अँड हेरिडिटी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अँड अदर व्हेरिएशन. आता क्वेश्चन येतो व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन्स? डिसिमिलॅरिटी बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. आता एक्झाम्पल, सपोज वडिलांसारखा मुलगा असतोच असं नाही आहे. स्किन कलर होऊ शकते आईचा असेल, हेअर कलर फ्रॉम मदर त्याला आलेला असेल, हाईट फ्रॉम फादर आलेली असेल. सो कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम बोथ मदर अँड फादर. सो या सिच्युएशनमध्ये देर विल बी अ डिसिमिलॅरिटी. तुमच्यामध्ये आणि तुमच्या आई वडिलांमध्ये देर इज अ डिसिमिलॅरिटी अँड दॅट डिसिमिलॅरिटी इज कॉल्ड variation, and variation is natural because it is transmitted through the combination. It is transmitted through combination of gametes, and that's why there is a variation. आणि हे नॅचरल असते. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये नॅचरली व्हेरिएशन फार कमी येते, कारण असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन डिफरंट सेक्सेसचे इन्व्हॉल्वमेंट नसते, त्यामुळे व्हेरिएशन येत नाही. बट हा देर विल बी अ लेस चान्सेस ऑफ व्हेरिएशन. येते तेही बघू पुढे काय येते. बट सध्या लक्षात ठेवायचं असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन येत नाही, बट सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन येते. सो व्हॉट इज व्हेरिएशन? द डिसिमिलॅरिटीज बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग. नेक्स्ट, दोज ऑर्गॅनिझम्स दॅट आर आयडेंटिकल कॉपीज ऑफ वन अनादर. हे असेक्सुअल मध्ये घडते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर अमिबाचं पाहिलं तर अमिबाला रिप्रोड्यूस करायचं असेल तर तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, त्यामध्ये नो फिमेल नो मेल. सो त्यावेळेस दॅट इज बायनरी फ्युजन घडते. एका सेलचं कन्व्हर्जन दोन सेलमध्ये घडते अँड दॅट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि अशा रिप्रोडक्शनमधून जे काही फॉर्म्ड होईल इट इज एक्झॅक्टली कॉपी अँड धिस कॉपी इज कॉल्ड ॲज क्लोन. So those organisms that are identical copies of one another are termed as clones. Clone means exactly copy. माझा जर exactly copy बाजूला ठेवला, डबल रोल फिल्म्स मध्ये दाखवतात. So this is called nothing but a clones. Next, they are exact carbon copies of what?
each other. They are exact carbon copy. त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा डिफरन्स नसतो आणि अशा रिप्रोडक्शनला म्हणतो आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन, बिकॉज देर इज अ नो चेंज, नो डिसिमिलॅरिटीज, नो व्हेरिएशन ऑकर्स. का? कारण दोन वेगळे गॅमिट्स येत नाहीत, दोन वेगवेगळे मेल अँड पॅरेंट्स नसतात, मेल अँड फिमेल नसतात, त्यामुळे एकाच पॅरेंटपासून जनरेशन आफ्टर जनरेशन कंटिन्युअसली सिमिलॅरिटीज ट्रान्समिट होत असतात. एक्झॅक्टली तेच कॅरेक्टर पुढे ट्रान्समिट होतात. हां, ट्रान्समिशनमध्ये काही जर म्युटेशन जर झालं तर, म्युटेशन बघू आपण काय. सो म्युटेशन जर झालं तर मे बी देर विल बी अ चेंज ऑर व्हेरिएशन आणि त्यामुळेच तर पुढे स्पेसिस बनले, तेही आपल्याला बघायचं आहे. सो सध्या फक्त लक्षात ठेवायचं, दे आर एक्झॅक्ट कार्बन कॉपीज ऑफ इच अदर. ठीक. सो दिस इज हेरिडिटी. आता हेरिडिटीमध्ये तुम्हाला माहीत आहे जीन अँड जेनेटिक्स. सर्वात अगोदर आपण बघितलं मेंडेलनी खूप प्रयत्न केले आणि काही एक्सपेरिमेंटल लॉज तयार केलेत. दीज आर कॉल्ड मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स आणि तिथून बेसिकली कॅरेक्टर ट्रान्समिट होतात हे प्रूव्ह झालं एक्सपेरिमेंटली. बट वी नो दॅट मेंडेल डज नॉट गिव्ह मच मोर इम्पॉर्टन्स. त्याला एवढं इम्पॉर्टन्स नाही मिळालं आणि नंतर मग काही सायंटिस्ट आले, त्यांनी त्यांचे परत स्टडी केला, कारण त्यानंतर सेलच्या बेसिक इन्फॉर्मेशनबद्दल खूप सारी माहिती अवेलेबल झाली आणि मग जीन आणि सेलबद्दल इन्फॉर्मेशन आल्यामुळे मग जे मेंडेलनी लॉ दिले होते त्याला परत व्हेरीफाईड केल्या गेलं आणि मग अप्रूव्ह केल्या गेलं. अँड दॅट्स वाय वी से द मेंडेल वी कॉल्ड फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, कारण त्याने करून ठेवलं होतं, बस त्याला प्रूफ केलं. प्रूफ म्हटल्यापेक्षा त्याला एकदा रिवाईज केलं या सायंटिस्ट लोकांनी आणि सांगितलं की यस, मेंडेलने जे काही केलं इट इज करेक्ट. त्यावेळेस त्याला महत्त्व दिलं गेलं नाही किंवा त्याच्या लॉजला एक्सेप्ट केल्या गेलं नाही, कारण त्यावेळेस तेवढी माहिती अवेलेबल नव्हती. सो यामध्ये एक सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला. जॉन ग्रेगर मेंडल in 1886 is a pioneer of modern genetics. Pioneer means एक important जो त्यामध्ये रोल प्ले करतो. सो और वी कॅन से दॅट मॉडर्न जेनेटिक्सचा जो फादर आहे, फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स इज व्हॉट? जॉन ग्रेगर मेंडल. त्याला रेकग्नायझेशन मिळालं 1886 मध्ये. ठीक. त्यानंतर मग जीनचा स्टडी सुरू झाला. ह्युगो दी व्रिस याने सगळ्यात अगोदर म्युटेशनची थेअरी मांडली. आता म्युटेशन काय आहे? देर इज अ सडन चेंज, एकदम अचानक चेंज घडून आला. सपोज आज एकदम क्लीन एन्व्हायरमेंट आहे, देर इज अ नो क्लाउड, नो एअर, नॉर्मल सगळं व्यवस्थित आहे, अचानक एकदम बादल आलेत आणि बारिश सुरू झाली. दिस इज म्युटेशन. अचानक एकदम चेंज झाला, दिस इज कॉल्ड म्युटेशन. व्यक्ती एकदम नॉर्मल मूडमध्ये आहे, एकदम व्यवस्थित आहे, अचानक राग येऊन गेला, दिस इज कॉल्ड म्युटेशन. आणि सेम म्युटेशन नॅचरली सेल्समध्ये घडून येते अँड दॅट म्युटेशन फर्स्टली स्टडीड बाय ह्युगो दी व्रिस. अँड दॅट्स वाय म्युटेशनमुळे मग ट्रान्समिशन मध्ये व्हेरिएशन्स येतात हे ह्युगो दी व्रिसनी प्रूव्ह केलं. त्यानंतर वॉल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रास हॉपर. आता हे क्रोमोझोम काय आहेत हे आपण लास्ट इयरमध्ये शिकलो होतो. जेव्हा DNA कंडेन्स होतो अँड ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन दे फॉर्म अ थिक बँड दॅट इज कॉल्ड क्रोमोझोम. सो सगळ्यात अगोदर क्रोमोझोम्स बघण्याचं काम ग्रास हॉपरमध्ये कोणी केलं? वॉल्टर अँड सुटॉन इन 1902 मध्ये. नेक्स्ट ओस्टवॉल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी अँड कॉलिन मॅकलॉइड या तिघांनी जीनच्या स्टडीमध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले केला, स्टडी सुरू केला. अँड लास्टली फ्रेंच जेनेटिसिस्ट फ्रान्सकॉइस जेकोब अँड जॅक मोना इन 1961 मध्ये यांनी जबरदस्त वर्क केलं जीनच्या स्टडीमध्ये, ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्समध्ये. आणि यानुसार दिस इज ॲक्च्युली अ सिक्वेन्स हू हॅज डन द वर्क अँड व्हॉट दे हॅव डन.
ठीक. यामध्ये नेक्स्ट सायन्स ऑफ हेरिडिटी. आता या हेरिडिटीचा यूज कुठं होतो आपल्याला? हेरिडिटीचा यूज बघा, सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ओळखणे, एखादा डिसीज झाला तो आपल्या जनरेशनच्या अगोदर कोणाला होता, त्या अगोदरच्या जनरेशनमध्ये होता का, दॅट कॅन बी डायग्नोस्ड, त्याचं ट्रीटमेंट केलं जाते. अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. व्हॉट आर दिस डिसऑर्डर? हे आपण लास्ट इयरमध्ये शिकलेलं आहे, परत एकदा रिकॉल करू आपण. सो अँड प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटी. हे बघा, सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. हा तर आपल्यामध्ये झाला. सेकंडली, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट. आज बघा, अगोदर आपल्याला फक्त आणि फक्त कमी मिल्क देणाऱ्या गायी किंवा बफेलोज होत्या, परंतु आज मोठ्या प्रमाणात मिल्क प्रोड्युसिंग काउज अँड बफेलोज आर फॉर्म्ड अँड दीज आर फॉर्म ड्यू टू हायब्रिडायझेशन. सो दोन वेगवेगळ्या व्हेरायटीजला क्रॉस करून त्यांच्यापासून नवीन व्हेरायटी तयार करणे, दिस इज कॉल्ड हायब्रिडायझेशन. अँड दिस हायब्रिडायझेशन इज पॉसिबल ड्यू टू दिस हेरिडिटी. नेक्स्ट, and industrial processes in which the microbes are used. मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपल्याला एक स्पेशल लेसन आहे, त्यामध्ये आपण युजफुलनेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, हार्मफुलनेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आणि बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड, सो त्यामध्ये डिटेलमध्ये याचा यूज आहे. हाऊ कॅन वी यूज, व्हॉट आर द युजेस, त्यामध्ये बघू. बट याचा सुद्धा यूज आपण हेरिडिटरीद्वारेच करू शकलेला आहे. सो दिस इज व्हॉट ॲक्च्युली हेरिडिटी.